नागपुरातील नगरदेवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आज्ञाराम देवी मंदिर हे 350 वर्षापासून जागृत प्रसिद्ध मंदिर मानले जाते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 3011 अखंड ज्योत मंदिरात लावण्यात आले। आज्ञाराम देवी मंदिर ट्रस्टचे सचिव यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी। बघूया। माझं नाव भारती आशिषराव नाकाडे, मी राहणारी दिगोरी इथे राहते आणि गणेशपेठ इथे आज्ञाराम देवी हे मंदिर अतिशय प्राचीन असल्यामुळे इथे भाविक भक्त मोठ्या जोरावर त्यांची नवरात्रामध्ये जोरावर त्यांची अपेक्षा असते की देवीचं रूप हे 9 दिवसामध्ये 9 दिवसाप्रमाणे बदलत असते। त्यामुळे इथे भाविक भक्तांची अनेक गर्दी असते। त्यामुळे भाविक भक्त आपले ओटी भरण्यासाठी आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण होतील या उद्देशाने या हेतूने आणि इथे नागरिकांचा सहवास आणि या दृष्टिकोनातून सर्वजण भाविक मंडळी जास्तीत जास्त प्रमाणात उभे राहते आणि या मंदिराची अजून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मंदिराची छान अशी प्रगती आणि प्रगती बरोबर असल्यामुळे ते मंदिर अतिशय सर्व गोष्टींमुळे सर्वांच्या मनोकामना आणि इच्छा दृष्टीतून सर्व मनोकामना इथे पूर्ण होते। त्यासाठी इथे भाविक मंडळी हे आज्ञाराम देवीच्या मंदिरामध्ये स्थान करतात। छान वाटत आहे। देवीचे 9 दिवस खूप आनंदात जात आहे। आम्ही दररोज येतो। आमच्या इकडे ज्योत पण आहे। आम्ही इकडे काल ज्योत लावली आणि इथे आनंदात वाटते। छान आता रश राहणार प्रत्येक दिवशी, तर असे 9 दिवस खूप छान आनंदात जातात। लहानपणापासून येत आहे, या देवीची मान्यता आहे म्हणून आम्ही इथे येतो। आधीपासून म्हणजे भरपूर वर्ष आम्ही असं पाहिलं आहे, भरपूर लोकांना येताना आनंदात राहताना, म्हणून आम्ही पण याच वर्षी इथे घट पण दिला बनवून। नागपुरातलं हे पहिलं मंदिर आहे। 350 वर्ष आणि हे राजे आपल्या इथे राजे रघुजी भोसले होते। त्यांनी हे देवळाची स्थापना केली आणि ह्या देवळाला असं महत्त्व आहे की रघुजी राजे कुठेही घरचा सैन्य कुठं लढाईला जायचे या कुठं काही चांगल्या कार्यक्रमाला मातेची पूजा करूनच निघायचे असं या देवळाचं। आणि आपल्या ह्या आज्ञाराम देवीला नागपूरची नगरदेवी म्हणतात। हे सर्वात जुनं मंदिर आहे आणि आम्ही 18 वर्षापासून इथं ट्रस्ट झालेली आहे। आम्ही दरवर्षी नवीन काही ना काही करत राहतो। यावर्षी आम्ही दिवे आहे ते तांब्याचे बोलावलेले आहे आणि तांबं चांगलं राहते, याच्यासाठी शुभ राहते। आणि समोर आमचा एक मेन गेट खराब झाला होता, तो सागवानाचा चालू आहे काम त्याचं आणि लागलेलाही आहे, पण त्याचं थोडंसं पालिश आता नवरात्र आल्यामुळे आणि या पाऊस असल्यामुळे ते काम थोडं आरामाने चालू आहे। टोटल किती घट या आपल्या इथे 3011 ज्योत लागलेले आहे आणि आम्ही जागा नसल्यामुळे आम्ही पुस्तक भक्तांना वापस केला आहे, त्यांची माफी मागतो। आणखी आम्ही याच्यावर काउंटी जागा नसल्यामुळे आम्ही लावू शकत नाही। आमच्या चॅनलला तुम्ही आमच्या चॅनलच्या दर्शकाला तुम्ही काय मेसेज देणार? माझ्याकडून तुमच्या चॅनलला शुभेच्छा। तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याच्याबद्दल फार आभार मानतो।